आणि असाच काहीसा जो पाऊस बरसलेला होता तो हिंगोलीमध्ये देखील बरसलेला होता। इंजनगाव इथे जो वादळी पाऊस बरसलेला होता त्यामुळे केळीच्या बागा या अक्षरशः भुईसपाट जमीनदोस्त झालेल्या पाहायला मिळाला। इंजनगाव येथील शेतकरी तानाजी अडकिने यांच्या शेतातील तब्बल 4000 केळीची झाडं वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली। विशेष म्हणजे ही केळीची बाग पूर्णपणे काढणीला आलेली होती। अवघ्या काही दिवसात केळी बाजारात जाणार होती आणि त्यातून लाखोंचं रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र एका रात्रीच्या वादळी पावसानं आणि वादळानं शेतकऱ्यांच्या या मेहनतीवर स्वप्नावर अक्षरशः पाणी फेरलं। अशीच काहीशी परिस्थिती नांदेडमध्ये देखील पाहायला मिळाली। मुदखेड असेल किंवा इतरही काही भाग असेल या सगळ्या भागामध्ये केळीच्या बागा या अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या पाहायला मिळाल्या, जमीनदोस्त झालेल्या पाहायला मिळाल्या। भोकर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब पडल्याच्या घटना घडल्या, जागोजागी विजेच्या ताराही तुटल्या, त्यामुळे या परिसरात वीज पुरवठा खंडित झालेला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।